गलगलाचं पाणी हे अम्मा गलगलाचं पाणी घे अम्मा पाणी कसं लाली लाल ग लाली लाल पाणी कसं लाली लाल ग लाली लाल आणि त्या पवार भाऊचं गाणं मागत राहू द्या उत्तम भाऊचं म्हणले गाणं व्हायला पाहिजे गार डोंगराची हवा आणि जर म्हणले ह्या एकावन्नला कोणी 100 दिले गाणं त्यांचं होईल नाहीतर गाणं म्हणले आपल्या उत्तम भाऊचं गार असलंय बाई गार डोंगराची हवा न माहिला सोयचं ना गार 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 डोंगराची हवा न माहिला सोयचं ना गार डोंगराची हवा न माहिला सोयचं ना गार कविताबाईची लेख शांताबाई वडिलांचा इथं कार्यक्रम चालू आहे आणि त्यांनी या आराध्याच्या गाण्यामुळं 201 रुपयाचा पाऊड दिलाय देवीच्या नावाला आणि त्यांचं म्हणणं आहे असंच करू द्या गारे गारे डोंगराची हवा न माहिला सोयचं ना गार गारे गारे डोंगराची हवा न माहिला सोयचं ना गार डोंगराची हवा न माहिला सोयचं ना गार डोंगराची हवा न माहिला सोयचं ना गार हे गार गार डोंगराची हवा न माहिला सोयचं ना गार 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 डोंगराची हवा न माहिला सोयचं ना गार घेऊन हातीने माझ्या देवीला जाऊन येते लिंबणाऱ्या घेऊन हातीने माझ्या देवीला जाऊन येते अंबाबाईला माझ्या आईला पालखीचा मी रवाना आईला सोयचं ना गार 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 डोंगराची हवा न सोयचं ना गार तसंच म्हणले अमोल आळे, पवन राठोड आणि गोपाल राठोड यांनी 25-25 रुपयाचा पाऊड दिलाय
देवीच्या आणि खंडेरायाच्या नावानं त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पण मुरळ्यासोबत नाचू द्या आणि गाणं कोणतं होऊ द्या. आराधी आलाय नवा ग नवा. की या ठिकाणी गाणं कोणतं व्हायला पाहिजे. आंबा येडू दोघी बहिणी का पदर वाऱ्यान जा. आंबा येडू दोघी बहिणी का पदर वाऱ्यान जा. या दोघे म्हणतात तसंच हे ला 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 ला
सुगत शत्वा आई भक्त भोळा गजरी माळ सुगत देव याला 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 अमन कसं हे ला ला ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ली ला 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 ₹1 घ्या म्हणले देवीच्या आणि खंडेरायाच्या नावाला आणि गाणं मोठं व्हायला पाहिजे म्हणले देव धनगरवाड्यात घुसला जर म्हणले 51 ला जर कोणी 100 दिले तर गाणं त्यांचं होईल नाही तर गाणं म्हणले आपल्या उत्तम भावतर चलल पाठ बसलो हे धनगरवाड्यात घुसला का देव धनगरवाड्यात घुसला धनगरवाड्यात घुसला का देव धनगरवाड्यात घुसला धनगरवाड्यात घुसला का देव धनगरवाड्यात घुसला घ्यायचा का नवरा करून हा मी बी म्हणाली बरं आहे सकाळी त्याला रान किती आहे तुम्हाला हा 4 एकर हिच्या नावचा करा आंबा बघायचो आणि लगेच करून सून करून घ्यावं सून सून हे धनगरवाड्याचा घुसला का देव धनगरवाड्याचा घुसला धनगरवाड्याचा घुसला आहो सामून हिच्या कानी आणि म्हणतो हिला होते का माझी राणी आणि मग बायको म्हणजे काय म्हणत मी काय नुसतं भरू का पाणी आणि घालत पाहून हात लागत तेव्हा धनगरवाड्यात घुसला घालत पाहून हात लागत तेव्हा धनगरवाड्यात घुसला घालत पाहून हात लागत तेव्हा धनगरवाड्यात घुसला म्हातारा झाला भानुचा साखर
वाडे नावाचे आणि या गजानन भाऊचं म्हणणं काय गाणं व्हायला पाहिजे चांदन झाली रात बोला मास्तर चांदन झाली चांदन झाली अंबाबाईची पाहत होते चांदन झाली अंबाबाईची पाहत होते सोनार बोलवा ग देवीला चढवा ग सोनार बोलवा ग अग पुण्याचा सोनार बोलवा ग देवीला विंदी घडवा ग सोनार बोलवा ग आणि घेऊन आणि घरदानी मालकाचं म्हणणं आहे वसंत भाऊला एकदा उठवा म्हणले नाचायला वसंत भाऊ मग बोलून शिटेला मारायला लागले म्हणले आणि चांदन झाली रात अंबाबाईची पाहतो तेव्हा चांदन झाली रात अंबाबाईची पाहतो तेव्हा पुण्याचं सोनार बोलवा ग पुण्याचं सोनार बोलवा पुण्याचं सोनार बोलवा ग देवीला नसली घालवा ग पुण्याचं सोनार बोलवा ग देवीला नसली घालवा ग पुण्याचं सोनार बोलवा ग देवीला नसली घालवा ग घेऊन उत्तम भाऊचं म्हणणे 51चं की जर म्हणले 51ला कोणी 100 दिले तर गाणं तुटणार नाहीतर म्हणले आमच्या उत्तम भाऊचं म्हणणे गाणं व्हायला पाहिजे बानू नवरी नटली आणि वसंत भाऊला नवरदेव करा म्हणले इथं तुम्हाला दोघी पैकी वसंत भाऊ कोणाला पसंत आहे तुला आहे का पसंत तुला पसंत आहे का तू आरशात जाऊन तोंड बघ त्यामुळं तर नाही तोंड कसे तुझं आरशात तोंड बघ त्यामुळं दिसतच नाही तू अर्ध्याचा तळपाय येतं तुझं तोंड नाहीये आणि मग ती खुशाल मला नवरा नको बोर रोज बुलटवर फिरते आणि बागायची शेती आहे केलंच नुकला गंगाच्या शेजारला आहे रोज मासे खायला भेटते तुला खुशाल मध्ये नवरा नको म्हातारी झाली तरी नवरा भेटायचा नाही की तुला त्याच्यासारखा आणि त्यांचं म्हणणे तसंच म्हणजे अर्जुन भाऊ राठोड यांनी सुद्धा 51 रुपयाचा पाऊड दिला देवी जानी खंडेरायाच्या नावाला आणि त्यांचं म्हणणं गाणं व्हायला पाहिजे कशी नवरी नटली आज वर्षाला हिला लेकरू आहे
अग नवरी 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 नटली कालबाई दुपारी मोठली बरोबर याला म्हणते हे नवरी नटली कालबाई दुपारी मोठली नवरी नटली कालबाई दुपारी मोठली नवरी नटली माळसा उठली नवरी नटली माधवाई बरी उठली मारून घोड्याला निघाला म्हणतो वाड्याला 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 घोड्याला निघाला म्हणतो वाड्याला मारून घोड्याला निघाला म्हणतो वाड्याला नवजुगली माळसा राणी नवजुगली माळसा राणी नवजुगली माळसा राणी देव कसा झालाय म्हातारा झालाय या भानुबाईसाठी आणि कसा निघाला चंदनपुराला देव झाला म्हातारा आता पडली डोळ्याला वर्ण घोड्याला मारून घोड्याला निघाला म्हणत वाड्याला मारून घोड्याला निघाला म्हणत वाड्याला मारून घोड्याला निघाला म्हणत वाड्याला